वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की इक्वेशन ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं। तर लॉजिक तर आपल्या डोक्यामध्ये आलं असेल, फक्त प्रॉब्लेम काय आता की अप्लाय कुठे करायचं। बघा अशा टाईपचं क्वेश्चन समजा माझ्याकडे आहे की एक अल्फा बीटा रूट्स आहे या इक्वेशनसाठी, म्हणजे जे माझं इक्वेशन दिलं आहे की लेट्स से इक्वेशन इज x² - px + q = 0। याचे रूट्स कुठले आहे? याचे रूट्स आहे अल्फा आणि बीटा। म्हणजे या इक्वेशनसाठी x = अल्फा आहे, y = समजा दुसरा x = बीटा आहे, राईट। पण आता नवीन केसमध्ये मला म्हटलं आहे की इफ रूट्स आर, आता रूट्स चेंज झाले, रूट्स काय झाले q/p - अल्फा किंवा q/p - बीटा करायचं असेल तर इक्वेशन काय तयार करावं लागते। आता जे आपण सांगितलं, जे आपल्याला माहिती आहे की या इक्वेशनसाठी रूट अल्फा आणि बीटा आहे, म्हणजे या इक्वेशनला कोण सॅटिस्फाय करणार? α² p अल्फा आणि प्लस q = 0। हे अल्फाची व्हॅल्यू जर मी या इक्वेशनमध्ये पुट केली तर मला इक्वेशन सॅटिस्फाय करून भेटणार। आणि मला म्हटलंय की हे माझे नवीन रूट्स आहे, तर हे जर माझे नवीन रूट असतील म्हणजे ह्या व्हॅल्यू कशाच्या आहे? x ची व्हॅल्यू असेल। सो लेट अज्युम करा की x = काय आहे? q/p - अल्फा। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याकडे अल्फाची व्हॅल्यू आहे, की अल्फाची व्हॅल्यू जर माझ्याकडे असेल तर मी या इक्वेशनमध्ये पुट करू शकतो। तर या इक्वेशनवरनं तुम्हाला फक्त अल्फा काढायचा असेल, काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लाय करा, ठीक आहे, किंवा रेसिप्रोकल घ्या। इकडे भेटलं p - अल्फा, इकडे झाला q/x, ठीक आहे। आता इकडला अल्फा तिकडे जाणार, तिकडली व्हॅल्यू इकडे येणार। सो p - q/x = काय भेटलाय? अल्फा। p - q/x = काय झालाय? अल्फा। आणि जसं आपल्याला माहिती पडलं की अल्फा माझा रूट आहे, तर मी अल्फाची व्हॅल्यू इथे पुट करून वापस या अल्फाची व्हॅल्यू इथे पुट करून मी इक्वेशनला काय करू शकतो? सॅटिस्फाईड करू शकतो। तर माझं इक्वेशन बघा काय झालं। सो α² म्हणजे काय? p - q/x याचा स्क्वेअर, ठीक आहे, मायनस p टाइम्स अगेन x ची नाही अल्फाची व्हॅल्यू किती आहे? p - q/x, ठीक आहे, आणि प्लस q = 0। बस हेच आपल्याला सॉल्व करायचं आणि आपला आन्सर आलाय। बघा कसं काय, आधी तर सॉल्व करणं सिंपल आहे, होल स्क्वेअर करा। सो p² - 2 टाइम्स pq/x, ठीक आहे, मायनस नंतर प्लस q² x² मायनस p ने मल्टिप्लाय केलं तर मायनस p² मायनस pq/x दिसते, मायनस मायनस प्लस pq/x आणि शेवटी आला प्लस q = 0। दॅट्स इट। आता करायचं काय? सिम्पली जे जे होते कॅन्सल ते करा, कॅन्सल, राईट। सगळ्याला x² ने मल्टिप्लाय करा। सगळ्याला काय करतो आपण? मल्टिप्लाय बाय x²। सो लेट्स से मल्टिप्लाय बाय x²। x² ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी फक्त एकच x राहिला। सो मायनस 2pq/x × x², ठीक आहे, प्लस q²/x² × x², नो प्रॉब्लेम, हे कॅन्सल झालाय, प्लस pq/x × x² आणि प्लस q × x² = 0, ठीक आहे। तर इथे काय काय कॅन्सल झालं बघा, x² कॅन्सल, एक कॅन्सल, एक x कॅन्सल। आता मी प्रॉपर फॉर्ममध्ये लिहितो। सगळ्यात आधी काय येणार आहे? qx², ठीक आहे, नंतर आपल्याकडे आलं बघा 2 pqx आहे, 1 pqx आहे, -2 मधून 1 गेला तर -1 pqx आणि प्लस करायला इथे q², दिस शुड बी इक्वल टू 0। आता सिम्प्लिफाय करायला मला फक्त x² पाहिजे, मी डिवाइड बाय q करतो। सो डिवाइड बाय q, डिवाइड बाय q करा, सिंपल आहे एकदम। q ने डिवाइड केलं, इथे राहिलं माझ्याकडे फक्त x², इथला q कॅन्सल होईल तर तो px झाला, इथला पण एक q कॅन्सल होणार। सो इक्वल्स टू q = 0। सो x² - px प्लस q = 0, राईट। सो आपलं इक्वेशन काय झालं परत? x² - px प्लस q = 0।
तर तुम्ही बघितलं ओरिजिनल इक्वेशनपेक्षा काय चेंज झालं याच्यामध्ये, मला तर वाटत नाही काही चेंज झालं असेल. जे ओरिजिनल इक्वेशन आहे त्याच्यापेक्षा जसं एक्स स्क्वेअर मायनस पी एक्स प्लस क्यू, इथे पण एक्स स्क्वेअर मायनस पी एक्स प्लस क्यू, दोन्ही केसमध्ये इक्वेशन सेमच आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो की जे माझी अल्फाची व्हॅल्यू होती आणि जी ही व्हॅल्यू आहे दोन्ही काय असले पाहिजे, सेम असल्या पाहिजे. दोन्ही इक्वेशन सेम आहे, दोघांचे रूट्स आता सेम तर नाही आहे पण इक्वेशन सेम बनले तर रूट पण काय असले पाहिजे, सेम. लॉजिक बघा, जर हे दोन इक्वेशन सेम बनले तर रूट पण काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. म्हणजे अल्फा शुड बी इक्वल्स टू क्यू अपॉन पी मायनस अल्फा, क्यू अपॉन पी मायनस अल्फा. जर दोन्ही रूट सारखे असेल तरी बघा इक्वेशन काय बनते. सो अल्फा टाइम्स बघा पी मायनस अल्फा इक्वल्स टू क्यू, मल्टिप्लाय करा. आता याला जर तुम्ही सॉल्व करतो म्हटलं बघा किती इंटरेस्टिंग कन्सेप्ट बनला हा. मल्टिप्लाय करा अल्फा पी मायनस अल्फा स्क्वेअर इक्वल्स टू क्यू, सगळे एका साईडला घेऊन जा. सगळं जर एका साईडला आपण घेऊन गेलो, अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा पी प्लस क्यू इक्वल टू 0 विच इज अगेन सेम इक्वेशन. अल्फा स्क्वेअर मायनस पी पाहिजे ते बीटा कशाला लिहिलं, पी अल्फा प्लस क्यू इक्वल टू 0, अल्फा स्क्वेअर मायनस पी अल्फा प्लस क्यू इक्वल टू 0. बघा कसं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की या केसमध्ये आपण ट्रान्सफॉर्म केलं सेम इक्वेशन आलं, पण अशी गॅरंटी नाही राहता, लक्षात ठेवजा. या केसमध्ये आल्यामुळे सगळ्या केसमध्ये येईल असं काही नाही. याची खासियत अशीच आहे या केसमध्ये की अल्फा आणि हे रूटची व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. याची रूट आणि बीटाची व्हॅल्यू कशी असणार आहे, सेम आहे. तर रूटच्या व्हॅल्यू सेम असल्यामुळे इक्वेशन पण काय आलाय, सेम आलाय. तर हा कन्सेप्ट आहे बेसिकली ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्सचा. बाकी तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स, तुम्ही करू शकता. इट डझंट मॅटर, इट इझी. ठीक आहे, सिम्पली करू शकता. तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता याच्यासोबत आणखी किती प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो हे आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.